त्याच्यातलं लोअर बाहेर काढणे आणि जे काही चंद्रावरचे दृश्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं, आमच्यापेक्षा त्यांनी महान कार्य केले, त्यांचं कुठं तर आपल्या या विद्यार्थ्यांना याचा कुठं तर उपयोग व्हावा म्हणून आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही ह्या चंद्रयान 3चा प्रक्षेपण या ठिकाणी करण्याचं जिद्द करून आम्ही ते करायचा प्रयत्न केला आहे. छोटासा प्रयत्न आहे पण केलेला आहे. तर विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या सगळ्या संकल्पनेत? यातून ज्या भारत देशासाठी ज्या वैज्ञानिकांनी जे काय आपल्या भारत देशासाठी केले, आपलं जगात आपलं नाव केलेलं आहे, तसंच आपल्या विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये कुठंतरी एखादी इस्रोमध्ये जाऊन एखादी सायंटिस्ट होऊन असं एक कामगिरी करावी ही त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. तर इस्रोमध्ये आपले विद्यार्थी जातील असं सरांची अपेक्षा आहे. नक्कीच ती पूर्ण होईल. सर तुम्हाला कसं वाटतं एकंदर आजचा कार्यक्रम तुम्ही सगळा बघितला? आमचे वाहन खात्यातले आमचे मित्र दरवर्षीच असा हा कार्यक्रम करत असतात आणि त्यांच्या उत्स्फूर्तपणामुळं हा एवढा 26 जानेवारीचा कार्यक्रम ते दरवर्षी सादर करतात. प्रत्येक वेळी नवीन नवीन संकल्पना घेतात आणि आमच्या महानगरपालिकेला आमच्या संजय कांबळेचा फारच अभिमान आहे. त्यांनी असेच सेवा इथून पुढेही द्यावी हीच मी आशा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी संजूने जे आपल्याला दाखवलं आहे त्यातनं आपल्याला जे पाहिजे ते घेऊन आपण अभ्यास करून शास्त्रज्ञ व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आपण बघतोय सगळ्यांच्या शुभेच्छा येतात. तिथं सर एक आहे. सर नाव कसं आपलं? संजय परेड सर. तर सर कसं वाटते 26 जानेवारीचं वातावरण आहे? इथं हजारो विद्यार्थी आज होते, अनेक प्रात्यक्षिकं झाली, तुम्ही बराच वेळ झाला कार्यक्रम बघताय, कसं वाटतंय? मी गेली 15 वर्षे झाले सूत्रसंचलन करण्यासाठी या ठिकाणी येतोय. इचलकरंजी महानगरपालिकेनं अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम राबवतात. कारण बऱ्याच इचलकरंजीमध्ये शाळा आहेत, त्यातील बऱ्याचशा शाळा 25 ते 35 शाळा MCC NCC स्काउट गाईडच्या माध्यमातून इथं विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्यामध्ये आत्मविश्वास, मनगट, मेंदू, स्वतःवर स्वतःचा आत्मविश्वास हा या ठिकाणी या माध्यमातून निर्माण होतो. 26 जानेवारी 15 ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वाहन विभागाचा एक आकर्षण दरवर्षी संजय कांबळे यांच्या माध्यमातून पालकांच्या समोर असेल किंवा इचलकरंजीवासियांच्या समोर एक चांगल्या पद्धतीनं डेमोज हा बघण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी येत असतात आणि मुलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं बरेचसे पालकसुद्धा या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं येऊन हा कार्यक्रम बघतात. खरोखर नगरपालिकेचं महानगरपालिकेचं कौतुक करण्यासारखं आहे. बरेचसे या ठिकाणी पैसे खर्च करून आणि चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन हे या ठिकाणी ही महानगरपालिका करत असते. यामुळं भविष्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षाही सुद्धा मोठा कार्यक्रम व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. सर एक विचारायचं होतं, तुमचं सूत्रसंचालन तर अप्रतिमच होतं, त्यात काय विषयच नाही. या व्यतिरिक्त आता जसं तुम्ही उल्लेख केलात नगरपालिकेचा, तर इथं लोकप्रतिनिधीही होते, प्रशासकही काही आले होते आणि त्याचबरोबर नगरपालिकेसाठी काम करणारे आपण सगळे मंडळीसुद्धा आहात. हे सगळंच नियोजन हे प्रशासकांच्या माध्यमातून होतं आहे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतं आहे की नगरपालिकेचे काही पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून, काय सांगाल? नगरपालिकेतील सध्या जे आयुक्त साहेब आहेत, आमची एक बैठक होते. ह्या 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, त्याच्या अगोदर एक 10 दिवस अगोदर एक आमची बैठक होते. त्या बैठकीमध्ये वेगवेगळे यांचे विभाग आहेत. त्या विभागाच्या माध्यमातून यांना सांगितलं जातं की प्रत्येकजण आता विभाग कुणी बघायचा, संचलन कुणी बघायचं, आरोग्य विभाग कुणी बघायचं, वाहन विभागाचा डेमो कुणी बघायचा, वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धेचं नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय माध्यमातून इथं नगरपालिकेत महानगरपालिकेत हे नियोजन केलं जातं. आणि हे आता मला वाटतं 2 ते 3 वर्ष झालं प्रशासक या ठिकाणी असल्यामुळं जे इतर वेळेला सुद्धा नगराध्यक्ष आणि यांच्या माध्यमातून काम होतं, पण या 2-3 वर्षामध्ये आचारसंहितेमध्ये निवडणुका न झाल्यामुळं आयुक्त साहेब या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठबळ देऊन प्रत्येक मुलांना शाळेंना कौतुकाची ताप म्हणून त्यांना सर्टिफिकेट असेल, प्रमाणपत्र असेल, शिल्ड असतील, 3 दिवस मुलांना खाऊ देऊन सुद्धा त्या मुलांना सहकार्य करतात. एकंदरीत इचलकरंजी महानगरपालिका अशा वेगवेगळ्या उपक्रमासाठी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते. धन्यवाद. बघितलं आपण तर सध्याचे आपले प्रशासक जे आहेत इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो असं म्हटलं जातं, नगरपालिकेच्या माध्यमातून घेतला जातो. असे कार्यक्रम जागोजागी झाले पाहिजेत, वेगवेगळ्या भागात झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे बळ मिळत राहिलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा नेहमीच राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण 26 जानेवारी निमित्त इचलकरंजीतल्या राजाराम स्टेडियममध्ये वेगवेगळ्या उपक्रमांना सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची, काही पालकांची, काही शिक्षकांशी सुद्धा संवाद साधला. अनेकांच्या प्रतिक्रिया कार्यक्रमासंदर्भात आल्या.
मात्र एक प्रश्न आपण सगळ्यांना विचारला, बऱ्यापैकी लोकांनी उत्तरसुद्धा व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला की 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो किंवा 26 जानेवारीला झेंडा फडकतो, तो नेमका का फडकतो? याचं उत्तर अनेकांना म्हणावं तसं देता आलं नाही. काहींनी सांगितलं की संविधानाचा स्वीकार केला म्हणून 26 जानेवारी साजरा केला जातो. काहींनी वेगळीच उत्तरं दिली की देश स्वतंत्र झाला म्हणून 26 जानेवारी साजरा केला जातो. मात्र आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही कळायला पाहिजे की 26 जानेवारी हा दिवस आपण का साजरा करतो. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की 26 जानेवारी हा दिवस निवडण्याआधी 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या भारत देशाचं संविधान हे पूर्णपणे तयार झालं होतं. संविधान समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक प्रयत्न करून आपल्या देशाचं संविधान तयार केलं आणि हे संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबरला ते पूर्ण तयार झालं होतं 1949 साली आणि त्या दिवशी त्याचा स्वीकारही करण्यात आला. म्हणून आपण प्रास्ताविक जर पाहिलं असेल देशाची प्रस्तावना तर त्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही हे संविधान स्वतःप्रत अर्पण करत आहोत असंही आपण शेवटला म्हटलेलं आहे. परंतु अनेकदा प्रश्न पडतो की 26 जानेवारी हाच दिवस का निवडला असेल? तुम्हाला काय वाटतं 26 जानेवारीच हा दिवस का निवडला असेल? तर याचाही एक महत्त्वाचा इतिहास त्याच्या पाठीमागे आहे. 1930 साली 26 जानेवारी 1930 साली आपल्या देशामध्ये तत्कालीन काँग्रेस जे संपूर्ण सरकार होतं किंवा काँग्रेसचे जे नेते होते त्यांनी विशेष अधिवेशनामध्ये स्वराज्याचा ठराव पास केला होता आणि 26 जानेवारी 1930 पासून आपला देश स्वतंत्र आहे असं त्यांनी त्यावेळेला जाहीर करण्याचं काम केलं होतं. मात्र त्याच्यानंतरही आपण जवळपास 16-17 वर्ष गुलामगिरीत राहिलो इंग्रजांच्या. मात्र तो दिवस महत्त्वाचा होता. त्या दिवशी क्रांतिकारी निर्णय आपण घेतलेला होता आणि म्हणून 26 जानेवारी हाच दिवस आपण देशाचं संविधान जनतेला अर्पण करण्यासाठी निवडावा असं म्हणण्यात आलं. आणि या संविधानाचं स्वीकृती म्हणा किंवा या संविधान जनतेप्रत अर्पण करणं असू द्यात, हे आपल्या देशामध्ये 26 जानेवारीपासून अंमलात आणण्याचं काम करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामधली प्रत्येक प्रजा ही प्रजासत्ताक झाली. अर्थात तुमची माझी जनतेची सत्ता ही 26 जानेवारीला आली हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसे वाटतायत हे सांगत राहा. आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचवण्याचे. तुम्हीसुद्धा हे प्रयत्न अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आणि असंच चॅनलला प्रेम देत राहा. आम्हीसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.